हाय, हॅलो, नमस्कार. कसे सगळे मजेत ना? मजेतच असायला हवं. मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आणि नेहमीचा जो आपला व्हिडिओ असतो ना, त्यापेक्षा हा थोडासा वेगळा असणार आहे. आज मी तुम्हाला एका प्रॉडक्टबद्दल माहिती सांगणार आहे, म्हणजे एका मेडिसिनबद्दल माहिती सांगणार आहे. आणि ती मेडिसिन म्हणजे अनवॉन्टेड 21 डेज टॅबलेट. आता ही जी टॅबलेट आहे, तर ती एक ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह टॅबलेट आहे, जी आपली अनवॉन्टेड प्रेग्नन्सी टाळण्यासाठी मदत करते. आता बऱ्याच वेळेला ना, आपण जेव्हा अशा कुठल्या पण नवीन गोष्टी घेत असतो ना, तेव्हा आपल्या डोक्यामध्ये काही वेगवेगळे प्रश्न येत असतात की ही सेफ आहे का, त्याच्यानंतर ही कोण कोण घेऊ शकतं, किंवा ही नेमकी घ्यायची कशी किंवा कधी, ह्या सगळ्या गोष्टी. तर ह्या सगळ्या गोष्टींची मी डिटेलमध्ये तुम्हाला आन्सर देणार आहे. सो व्हिडिओ कंटिन्यू बघा. आता सेफ आहे का, तर हो, ही सगळ्यांसाठी तशी सेफ आहे. पण कुठलीही मेडिसिन घेताना मला असं वाटतं पर्सनली की आपण आपल्या डॉक्टरांना सांगितलं पाहिजे आणि त्यांच्या म्हणण्यानुसारच आपण ती टॅबलेट घ्यायची का नाही हे ठरवायला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे. दुसरी गोष्ट म्हणजे ही टॅबलेट घ्यायची कोणी, तर अशा सगळ्या महिला ही टॅबलेट घेऊ शकतात ज्यांना फॅमिली प्लॅनिंग करायचे, ज्यांना 2 मुलांमध्ये गॅप ठेवायचा आहे, किंवा मग ज्या मेंटली किंवा फायनान्शियली प्रिपेअर नाही आहेत की आपण बेबीला जन्म देऊ, त्या सगळ्या महिला ही टॅबलेट घेऊ शकतात. आता ही टॅबलेट घ्यायची कशी, तर तुमच्या पिरियडच्या पहिल्या दिवसापासून ही तुम्ही टॅबलेट स्टार्ट करू शकता. कंटिन्युअसली 21 दिवस ही टॅबलेट घ्यायची आहे. त्याच्यानंतर पुढे 7 दिवस गॅप घ्यायचा आणि त्याच्यानंतर पुन्हा दुसरं पॅकेट चालू करायचं. आता ही जर टॅबलेट आपण दिवसभरात कधीही घेतली ना तरी सुद्धा चालते, पण जर आपण एका टायमिंगला घेतली तर त्याचा रिझल्ट पण छान येतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना, आपल्या लक्षात पण राहतं की हा चला, आज ह्या वेळेला घेतली होती, सो उद्या सुद्धा आपल्याला ह्या टायमिंगला टॅबलेट घ्यायची. त्याच्यामुळे एका वेळेला घेतली तर केव्हाही बेटर आहे. आता ही जी टॅबलेट आहे तर ती काम कसं करते, सिम्पल वेमध्ये सांगते. पहिलं तर आपले जे एग्स असतात त्याला ओव्हरीमधून रिलीज होऊ देत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे स्पर्मला एग्सपर्यंत पोहोचू देत नाही. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इन केस जरी आपले एग्स फर्टिलाइज झाले तरी सुद्धा त्याला युट्रसला चिटकूच देत नाही. सो अशा प्रकारे हे सगळं काम चालू असतं. आणि तुम्हाला असं वाटेल की आता आपण ही टॅबलेट घेतली आणि आपल्याला कधी जर नंतर कन्सीव्ह करायचं असेल तर मग काही प्रॉब्लेम येईल का, तर असं अजिबात होत नाही. तुम्हाला जेव्हा केव्हा असं वाटेल ना की आपल्याला कन्सीव्ह करायचं आहे, तर त्याच्या अगोदर तुम्ही ह्या टॅबलेट्स बंद करायच्या आणि एकदम नॉर्मली आपलं कन्सीव्ह सुद्धा होऊ शकतात. आता तुम्हाला ना माझ्याकडनं ही गोष्ट ऐकायला थोडीशी वेळ वाटू शकते, किंवा कदाचित काहींना ही गोष्ट ऐकायला थोडंसं लाज वाटल्यासारखं होतं, किंवा बोलताना लाज वाटते आपल्याला. पण अशी काही गोष्ट नाही आहे. ही जेवढी प्रेग्नन्सी हा आपला पर्सनल विषय ना, तर तेवढाच हा इम्पॉर्टंट सुद्धा आहे, ज्याबद्दल कधीही कुठेही बोललं जात नाही. आणि त्यामुळे मला असं वाटलं की ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायला पाहिजे, इन केस तुम्हाला सुद्धा हेल्प होऊ शकते. कारण अनवॉन्टेड 21 डेजमुळे ना बऱ्याचशा अशा महिला आहेत ज्या आपलं फ्युचर प्लॅन करू शकल्यात, किंवा बरेचसे असे कपल्स आहेत ज्यांनी पूर्ण तयारीनिशी आपलं कुटुंब निर्माण केलेलं आहे. आणि त्यामुळेच मला असं वाटतं की अनवॉन्टेड 21 डेज अपनाओ और अपनी अनचाही प्रेग्नेंसी भूल जाओ.